नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की खजुराहो मंदिर कोणत्या राज्यात आहे? खजुराहो मंदिर कोणत्या राज्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या पिकाला सर्वात जास्त पाणी लागते? कोणत्या पिकाला सर्वात जास्त पाणी लागते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऊस। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील 0 माइल्स कोणत्या शहरातील आहे? भारतातील 0 माइल्स कोणत्या शहरातील आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, नागपूर। प्रश्न क्रमांक चौथा, हॉकीचे एका संघामध्ये किती खेळाडू खेळतात? हॉकीचे एका संघामध्ये किती खेळाडू खेळतात? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 11 खेळाडू खेळतात। प्रश्न क्रमांक पाचवा, नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला? नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, पश्चिम बंगाल। प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, यशवंतराव चव्हाण। प्रश्न क्रमांक 7वा, संत गाडगे महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? संत गाडगे महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, शेडगाव। प्रश्न क्रमांक 8वा, पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, सन 1761। प्रश्न क्रमांक 9वा, महाराष्ट्र राज्य पोलीस ध्वज कोणत्या रंगाचा आहे? महाराष्ट्र राज्य पोलीस ध्वज कोणत्या रंगाचा आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, गडद निळा। प्रश्न क्रमांक 10वा, मदर टेरेसा यांना कोणत्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला? मदर टेरेसा यांना कोणत्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, सन 1979। प्रश्न क्रमांक 11, दरवर्षी टिंबटिंब या दिवशी तंटामुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ करणे अपेक्षित आहे। दरवर्षी टिंबटिंब या दिवशी तंटामुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ करणे अपेक्षित आहे। याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 15 ऑगस्ट। प्रश्न क्रमांक 12वा, आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस खालीलपैकी कोणता? आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस खालीलपैकी कोणता? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 31 मे। प्रश्न क्रमांक 13वा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, चंद्रपूर। प्रश्न क्रमांक 14वा, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, सन 1942। प्रश्न क्रमांक 15वा, अकोला शहरातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? अकोला शहरातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, महामार्ग क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 16वा, कुल्लू मनाली हे कोणत्या राज्यात आहे? कुल्लू मनाली हे कोणत्या राज्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, हिमाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 17वा, आगा खान प्लेस कोणत्या शहरात आहे? आगा खान प्लेस कोणत्या शहरात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, पुणे। प्रश्न क्रमांक 18वा, भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, महात्मा गांधी। प्रश्न क्रमांक 19वा, लोकसंख्येमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य कोणते? लोकसंख्येमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य कोणते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र।
प्रश्न क्रमांक 20. कोणता रोग दूषित पाण्यामुळे होतो? कोणता रोग दूषित पाण्यामुळे होतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कावीळ. प्रश्न क्रमांक 21. भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सन 1861. प्रश्न क्रमांक 22. गणपती उत्सव कोणी सुरू केला? गणपती उत्सव कोणी सुरू केला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 23. केंद्राचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो? केंद्राचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 24. टिपू सुलतानचा मृत्यू कधी झाला? टिपू सुलतानचा मृत्यू कधी झाला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 4 मे सन 1799. प्रश्न क्रमांक 25. लिंबामध्ये पुढीलपैकी कोणते आम्ल असते? लिंबामध्ये पुढीलपैकी कोणते आम्ल असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सायट्रिक आम्ल. प्रश्न क्रमांक 26. सतनामी चळवळीची स्थापना टिंबटिंब यांनी केली. सतनामी चळवळीची स्थापना टिंबटिंब यांनी केली. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो घासीदास. प्रश्न क्रमांक 27. भारतात राष्ट्रीय खेळ पुढीलपैकी कधी सुरू झाले? भारतात राष्ट्रीय खेळ पुढीलपैकी कधी सुरू झाले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सन 1940. प्रश्न क्रमांक 28. ऋग्वेदाचे उपवेद खालीलपैकी कोणते आहे? ऋग्वेदाचे उपवेद खालीलपैकी कोणते आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आयुर्वेद. प्रश्न क्रमांक 29. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सागवानाचे जंगल आढळते? भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सागवानाचे जंगल आढळते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 30. अननस, बिजागरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आलेले आहेत? अननस, बिजागरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आलेले आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पोर्तुगीज.